नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या भागात बॉर्डर रांगोळ्या बघतो आहोत. आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 एकदम कमी वेळात होणाऱ्या, कुणालाही जमतील अशा आणि एकदम छान दिसायला पण खूप छान अशा बॉर्डर रांगोळ्या. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही उंबरठ्यावर काढू शकता. म्हणजे आपला जो उंबरा असतो दाराचा, त्यावर काढू शकतात. बऱ्याच मैत्रिणींना उंबरठ्यावर रांगोळी काढायला खूप आवडतं. किंवा दारासमोर जो थोडा स्पेस असतो तिथेही तुम्ही काढू शकतात ह्या रांगोळ्या. अतिशय सोप्या आहेत. आपले बेसिक आकार वापरूनच या रांगोळ्या काढल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या, नक्की तुम्ही ट्राय करा. किंवा या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर पण काढू शकता ॲज अ बॉर्डर म्हणून. खूप सुंदर दिसणारी आणि अगदी युनिक रांगोळ्या आहेत नेहमीप्रमाणेच, एकदम सोप्या आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. अजिबात विसरू नका. म्हणजे मला पण समजेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाय आणि रांगोळ्या तुम्हाला आवडल्या आहेत. आणि जर रांगोळ्या ट्राय केल्या ते पण मला कमेंट करून सांगा. कलर पण आपण अगदीच कमीच वापरले, तर जास्त काही कलरफुल नाहीये किंवा जास्त म्हणजे मोठे-मोठे ठिपके पण एवढे काही काढलेले नाहीयेत. तर पहिली रांगोळी आपली बॉर्डर रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी आपण फक्त असे लाईन्स आणि ठिपक्यांचा वापर करूनच आजच्या रांगोळ्या काढतो मोस्टली. तर मैत्रिणींनो, आता सध्या बऱ्याच मैत्रिणी उंबरठ्याचं पूजन करतात, म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करून आणि त्यावर ह्या रांगोळ्या काढतात. तर तुम्हीही जर हळदीचं लेपन वगैरे करत असाल तर त्यावर ह्या रांगोळ्या ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहेत आणि पटकन होणाऱ्या पण आहे, जास्त काही वेळ नाही लागणार. तर बघू शकता आपली दुसरी पण रांगोळी रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओ बघताय रोज पण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला एकदा. आणि अशा छान-छान रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर रोज काढा. तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकता येतील आणि दारासमोर रोज नवीन डिझाईन काढता येईल. तर आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळतोय सर्व मैत्रिणींच्या. मला कमेंट्स पण भरपूर येतायत आणि सगळ्यांचं रांगोळीबद्दलचं प्रेम पाहून एवढं कौतुक करतात तुम्ही रांगोळीचं पण आणि स्वतः पण ट्राय करतायत. खरंच काही-काहींना शिकण्याची पण इच्छा आहे. तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. तुम्हाला ही रांगोळीची आवड आहे आणि तुम्हाला म्हणजे आवडते रांगोळी काढायला. तर मैत्रिणींनो, आणि अजून 2-3 मैत्रिणींच्या मला कमेंट्स पण आलेल्या की बेसिक रांगोळी पण शिकवा. तर आपण प्लेलिस्ट बनवली आहे बेसिक रांगोळीची. त्यात पूर्ण डिटेल मी व्हिडिओ घेतलेले आहेत. काही शॉर्टमध्ये आहेत, काही डिटेलमध्ये आहेत. तर नक्की ते व्हिडिओ एकदा चेक करा. बेसिक रांगोळी नावाची प्लेलिस्ट आहे. म्हणजे आपलं जसं कॉम्प्युटरमध्ये फोल्डर असतं त्या टाइपच एक फोल्डर असतं आणि त्यामध्ये सगळे व्हिडिओज असतात. तर नक्की एकदा चेक करा. पुढची रांगोळी तुम्ही बघू शकता. यात आपण कलर वापरले 2. एक अबोली कलर आणि एक हिरवा कलर आणि साइडने अशा लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. 3 फुलं काढलेले आहेत आपण असे आणि ज्या लाईन्स काढल्या त्याला आपण असे बारीक-बारीक पानांचा आकार देतोय. जुने व्हिडिओ जर बघायचे राहिले असतील मैत्रिणींनो, तर नक्की वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा आणि येणारे व्हिडिओ पण बघत राहा. काहीतरी नवनवीन डिझाईन्स मी रोज तुमच्यासाठी आणत असते आणि रोज नवीन रांगोळी तुम्ही तुमच्या दारासमोर काढा. भरपूर रांगोळ्या आहेत आपल्या चॅनलवर. तुम्ही रोजही नवीन रांगोळी काढाल अशाच रांगोळ्या आहेत. फक्त तुम्हाला त्याची आवड पाहिजे आणि आवड असली की बरोबर सवड निर्माण होते. म्हणजे बरोबर तुम्ही वेळही काढतात. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो, तर काहीच वेळ नाही लागत मैत्रिणींनो. अगदी 10 ते 5 मिनिटाच्या आत रांगोळी काढून होते. छोटीशीच काढायची जर नाहीये वेळ तरी. असं नाही की खूप भली मोठी रांगोळी काढा दारासमोर. छोटीशी का होईना आपल्या हातभर रांगोळी जरी काढली तरी पण म्हणजे पुरेसं आहे. पण दारासमोर एक रांगोळी पाहिजे छोटीशी. आता तुम्ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या रांगोळ्या बघतो आहोत, एकदम 4 बोटांच्या आकाराचंच ते काळ्या कलरचा कडप्पा आहे. त्यावर मी काढून दाखवली. मुद्दाम त्यावर काढून दाखवले कारण की कमी जागेतही आपण अशा छान-छान रांगोळ्या काढू शकतो. हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. आणि मी बऱ्याच घरात बघितलेलं आहे आता अशी म्हणजे फॅशन आहे. घरांमध्ये असे कडप्पे, असे चौकोनी कडप्पे वगैरे आयताकृती बसवले जातात.
खूप छान वाटतं म्हणजे अशा रांगोळी वगैरे काढायला. मस्त वाटतं हे कडप्पे. पण आमच्या इथे अशी छोटीच पट्टी आहे. तरी पण मी अधून त्यावर अशा बॉर्डर रांगोळ्या काढून दाखवत असते. तर पुढची रांगोळी आपण असे टिपके काढून घेतले 2-2 आणि क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्या आणि बघा असा ट्रिअँगल त्रिकोण आकार तयार झाले. त्यामध्ये सफेद कलर भरते. तुम्ही दुसरे कलर पण भरू शकतात. पण मी दाखवले सफेद कलर भरूनच छान वाटते रांगोळी त्यामुळे. आणि मध्ये लाल आणि पिवळा कलर भरून घेते मी. म्हणजे टिपक्या देते मोठे थोडेसे. झाली आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. तर 7 डिझाईन्स आहे, वेगवेगळ्या युनिक डिझाईन्स आहेत. फक्त व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका. पुढची रांगोळी यामध्ये जो कलर तयार केलाय लव्हेंडर कलर थोडासा जांभळा कलर होता त्यामध्ये मी सफेद कलर मिक्स केला आणि लव्हेंडर कलर तयार केलेला आहे. याआधी आपण मागच्या वर्षी ह्या कलरच्या कॉम्बिनेशनची अशी बॉर्डर रांगोळी बघितलेली मागच्या वर्षी काढलेल्या आहेत. तर बॉर्डर रांगोळीची पण आपल्याकडे एक प्लेलिस्ट आहे. ती पण तुम्ही एकदा चेक करा. आजचा व्हिडिओ पण मी त्या लिस्टमध्ये मूव्ह करून टाकेल. म्हणजे एका ठिकाणी असलं का तुम्हाला पण सापडायला जास्त वेळ लागत नाही आणि इझी जातं ते. त्यामुळे आपण प्लेलिस्ट बनवलेलं आहे सर्व. आत्ताच्या ज्या लेटेस्टमध्ये मी रांगोळ्या काढलेल्या मोराच्या वगैरे रांगोळ्या, तर त्या रांगोळ्यांना पण खूप छान प्रतिसाद आलेला आहे आपल्याला. बऱ्याच मैत्रिणींना आवडलेल्या आहेत त्या रांगोळ्या. तुम्ही जर म्हणजे बघितले नसतील ते व्हिडिओ, तर नक्की एकदा बघा आणि त्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. असे पण काही व्हिडिओ आहेत त्यातले, की स्पेशली पूर्ण रांगोळ्या म्हणजे जर जेवढ्या पण रांगोळ्या आहेत त्या व्हिडिओमध्ये, त्या सर्व मोराच्याच आहे, फ्री हँड रांगोळ्या आहेत. तर बघा हे लव्हेंडर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतंय. असं काहीतरी ट्राय करायचे, वेगवेगळे कलर्स बनवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे रांगोळी खूप सुंदर दिसते. तर बघा ही रांगोळी खूप सुंदर आहे. मला आजच्या रांगोळीमधली ही सर्वात जास्त रांगोळी आवडली आहे. तर शेवटची रांगोळी आजच्या व्हिडिओमधली. जो लव्हेंडर कलर आहे तोच वापरलाय आपण याच्यामध्ये आणि व्हाईट कलर हे 2 कलर कॉम्बिनेशन वापरलेत. तर लव्हेंडर बरोबर तुम्ही राणी कलर हेच कॉम्बिनेशनही करू शकतात. खूप सुंदर दिसतं. तर लाईन्स अशा काढून घेतल्या आपण आणि जे 3-3 टिपके असे अपोझिट साइडला काढलेत आपण. वरच्या साइडला, खालच्या साइडला अशा अल्टरनेट काढलेले आहेत. तर मैत्रिणींनो ही रांगोळी एकदम सुंदर दिसते काढल्यानंतर. तर आजच्या रांगोळ्या नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर किंवा उंबरठ्यावर ट्राय करा. खूप सुंदर दिसणार आहे आणि कशा वाटल्या ह्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा. अशाच छान-छान रांगोळ्या बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागातही आपण अशाच रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.